अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आपण दत्त जयंतीनिमित्त कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणकोणते उपाय करायचे आहेत, किंवा दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला जे काही सेवा जमेल तर ती कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सर्व काही अपलोड आहेत. मग दत्त जयंतीनिमित्त 7 दिवसाचं पारायणही कसं करायचं याचा पण व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकलेला आहे. त्याचबरोबर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई, दत्त जयंतीच्या दिवशी आपण गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत, तर त्याचं उद्यापन कसं करायचं आहे, तर त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. तर बघा, गुरुचरित्र पारायण बऱ्याच ताई करत आहेत, बऱ्याच ताईंचं गुरुचरित्र पारायण चालू आहे आणि आजचा गुरुचरित्र पारायणाचा 3रा दिवस आहे. तर आता लवकरच दत्त जयंती येत आहे. 4 डिसेंबर वार गुरुवार रोजी दत्त जयंती आहे. बघा, आता प्रत्येक वेळेस आपण 7 दिवसाचं पारायण केलं तर 7व्या दिवशीच गुरुचरित्र पारायणाची सांगता करतो, म्हणजे उद्यापन करतो. पण आपल्याला गुरुचरित्र पारायण हे 7व्या दिवशी म्हणजे 4 तारखेला आपलं उद्यापन येतं गुरुचरित्र पारायणाचं. तर आपल्याला 4 तारखेला न करता 5 तारखेला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे. बघा, तुम्ही दरवेळेस 7व्या दिवशी सांगता करत असाल तर पण ह्यावेळेस दत्त जयंती असल्यामुळे 8व्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे. बघा, ज्यांना 7व्या दिवशी करायची आहे त्यांनी 7व्या दिवशी करू शकता, ज्यांना 8व्या दिवशी करायची आहे त्यांनी 8व्या दिवशी करू शकता. पण दत्त जयंती दिवशी हा सर्वांचा उपवास असतो. त्या दिवशी आपल्याला दिवसभर फलाहार करून नंतर संध्याकाळी प्रसाद, दत्त मंदिरात गेल्यानंतर तिथं प्रसाद मिळतो, किंवा घरी तुम्ही संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडू शकतो. अशा प्रकारे त्याच्यामुळे शक्यतो जे आपण पारायण दत्त जयंतीनिमित्त जे पारायण करतो तर त्याची सांगता ही 8व्या दिवशीच केली जाते. अशा प्रकारे तर बघा, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार, ज्याच्या जिकडे प्रथा जशी आहेत त्यानुसार तुम्ही गुरुचरित्राचं पारायण 7व्या किंवा 8व्या दिवशी याप्रमाणे करू शकतात. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणा दिवशी ग्रंथ कसा हलवावा, नैवेद्य कोणता व किती बनवावे, आरती कोणती करावी, संपूर्ण माहिती याची डिटेलमध्ये मी तुम्हाला आज देणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघा, आता सर्वात महत्त्वाची, आपल्याला 7व्या दिवशी जे आपले अध्याय आहेत ते वाचून घ्यायचे आहेत. आणि 7व्या दिवशी अध्याय बघा, आता जे कोणी मंदिरात केंद्रात बसणार आहे तर तिथं संपूर्ण संपूर्ण त्यांची सोय होते. पण जे घरी करत आहेत पारायण, जे घरी पारायणासाठी बसलेले आहेत तर त्या ताईंसाठी खूप उपयुक्त माहिती आहे. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, दत्त जयंती दिवशी आपल्याला या पारायणाची सांगता करायची नाही, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला 8व्या दिवशी पारायणाची सांगता करायची आहे. तर त्या दिवशी त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पारायणाचं उद्यापन कसं करायचं असतं. बघा, तुम्ही 7व्या दिवशी जे एरवी आपण पारायण करतो त्या 7व्या दिवशी उद्यापन करतो, त्या दिवशी बी तुम्ही याचप्रमाणे उद्यापन करायचं आहे. आणि दत्त जयंतीच्या नंतर 5 तारखेला पण तुम्हाला या पद्धतीने उद्यापन करायचं आहे. तर आता कसं करावं, त्या दिवशी आपली दत्त जयंती दिवशीच आपले सर्व अध्याय वाचून होतात. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला, लवकर उठून 10-10:30पर्यंत तुमचा नैवेद्य सर्व काही तयार तुम्हाला करायचं आहे. याच्यासाठी नैवेद्य कसा म्हणजे काय करायचा नैवेद्य. बघा, आता आपण 7 दिवस कांदा लसूण वर्ज्य पदार्थ बनवलेले आहेत, खाल्लेले आहेत. तर सांगता दिवशी, उद्यापना दिवशीही नैवेद्यासाठी त्याच प्रमाणचे पदार्थ तुम्हाला बनवायचे आहेत. कांदा लसूण त्याच्यामध्ये वापरायचा नाही. मग तुम्ही वरण भात करा, भाजी पोळी करा, किंवा पुरणाचा स्वयंपाक करा, भजे करा, जे काही तुम्हाला, घेवड्याच्या शेंगाची भाजी करा, किंवा बेसनाचे लाडू करा, किंवा गोड खीर करा, जे काही तुम्हाला पदार्थ करू वाटतात ते पदार्थ करायचे आहेत. बघा, अशाप्रमाणे तुम्हाला पुरणाचा स्वयंपाक करू शकता, तुम्ही भात वरण करू शकता, चपाती करू शकतात, पोळी करू शकता, जे तुम्हाला जमल ते साधासुद्धा स्वयंपाक करू शकतात. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जसा काही स्वयंपाक बनवणं शक्य होईल त्याप्रमाणे तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे. पण एकदम तो स्वयंपाक कांदा लसूण विरहित असायला पाहिजे, त्याच्यात कांदा लसणाचा वापर तुम्हाला करायचा नाही. आता बघा, पारायणाच्या उद्यापनाला
जोडपं बोलवावं का जेवायला, ब्राह्मण जोडपं बोलवावं का, किंवा कोणाला जेवू घालावं का, असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर बघा, आता ब्राह्मण जोडपं प्रत्येकाला मिळेल हे अशक्य गोष्ट आहे. पण जर समजा तुम्हाला ब्राह्मण जोडपं मिळालं, तर तुम्ही खूप नशिबवान आहात की तुम्हाला ब्राह्मण जोडपं मिळालं. तुमच्या घरी ते येऊन जेवायला तयार आहेत, तर खूप नशिबवान आहात तुम्ही. पण जर मिळालंच नाही तर काय करावं? आमच्याकडे जोडपे नाहीत किंवा आमकं येणं शक्य होत नाही, तर तुम्ही काय करायचं आहे त्यासाठी बघा, तुम्ही एक शिदा 4-5 माणसं जेवतील याप्रमाणे शिदा तुम्हाला घ्यायचा आहे. मग त्याच्यात सर्वच आलं, गव्हाचं पीठ आलं, तांदूळ आलं, हरभऱ्याची डाळ आली, मीठ आलं, तेल आलं, गूळ आला, सर्व काही जो स्वयंपाक, पुरणाचा स्वयंपाक असतो त्याचा शिदा तुम्हाला द्यायचा आहे. 4-5 माणसं जेवतील याप्रमाणे शिदा द्यायचा आहे. आणि तुमच्या यथाशक्तीनुसार 51 असो, 501 असो, 101 असो, याप्रमाणे तुम्हाला दक्षिणा तुम्हाला त्याच्यावर ठेवून मंदिरात द्या किंवा गरीब लोकांना द्या किंवा ब्राह्मणाच्या घरी जाऊन तुम्ही द्या. अशा प्रकारे सुद्धा केल्यानंतर तुमच्या पारायणाचं उद्यापन होतं. आणि जर समजा तुम्हाला शक्यच असेल, तुम्हाला जोडपे जेवू घालायचे असेल, तर तुम्ही 1 जोडपं घाला, 2 घाला किंवा 7 जोडपे घाला. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात. किंवा लहान मुलं बोलून खीरसुद्धा तुम्ही वाटून त्यांना खाऊ घालू शकतात अशा प्रकारे. किंवा कुठेतरी मंदिरात, केंद्रात दक्षिणा द्या, तिथे दानधर्म करा, गरीब लोकांना दानधर्म करा, मंदिरात दानधर्म करा, दक्षिणा मंदिरात द्या. याप्रमाणे काहीसुद्धा तुम्ही करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकतात. त्याचबरोबर जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे, तर नैवेद्य किती ठेवायचं बघा. नैवेद्य 4 ताट तुम्हाला नैवेद्याचे करायचे आहेत. 1 ताट जे दत्त महाराजांना, 1 ताट ग्रंथाला, 3रं ताट आपल्या स्वामी महाराजांना आणि 4थं ताट कुलदेवीला, म्हणजे देवघरात जेवढे देव आहेत त्यांना, आपल्या कुलदेवीला. अशा प्रकारे 4 ताटं तुम्हाला बनवायची आहेत. जिथं गुरुचरित्राची मांडणी केलेली आहे तिथं खाली भरीव चौकोनी मंडल काढून पाण्याने त्याच्यावरती ताटं ठेवायचे आहेत. सर्व पदार्थावर तुळशीचं पानं ठेवायचे आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही मंत्र म्हणून स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना नैवेद्य बनवायचा आहे. म्हणजे नैवेद्य स्वीकार करून घ्या म्हणून विनंती करायची आहे. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मग तुम्हाला आरती करायची आहे. बघा, आरती तुम्हाला पहिल्यांदा गणपतीची करायची आहे, नंतर स्वामी महाराजांची करायची आहे, नंतर दत्त महाराजांची करायची आहे, नंतर कुलदेवीची करायची आहे, नंतर कुलदेवताची करायची आहे. तुम्ही 4 आरत्या करा किंवा 5 आरत्या करा किंवा 2ही आरत्या तुम्ही करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला आरती करायची आहे. त्याचबरोबर आता शेवटचं म्हणजे ग्रंथ कसा हलवावा. बघा, आता हे सर्व काही झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो ग्रंथ आहे तुम्हाला ग्रंथ दोन्ही हातात घ्यायचा, तुमच्या डोक्याला लावायचा आहे आणि 3 वेळेस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, असं स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा जय जयकार करून तो ग्रंथ तुम्हाला डोक्याला लावायचा आहे किंवा डोक्यावर ठेवायचा आहे. आणि नंतर तो ग्रंथ आहे त्या जाग्यावर ठेवायचा आहे आणि तो एका पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये बांधून नीट तुमची सर्व पूजा झाल्यानंतर तुम्हाला तो ग्रंथ, बघा, जिथं तुमचा हात न लागावा, तुम्ही देवघरापाशी जागा असेल तर तिथं तुम्ही जिथं हात तुमचा लागू नये अशा ठिकाणी तुम्हाला तो ग्रंथ ठेवायचा आहे अशा प्रकारे. आणि नंतर जो आपण कळस तांब्याची पूजा केलेली आहे तिथं नारळ ठेवलेला आहे, तर तो नारळ तुम्ही घरातील सर्व व्यक्तीने फोडून खाऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी बांधून सुद्धा ठेवू शकतात. जेणेकरून आपण 7 दिवस केलेली जी त्याच्यात ऊर्जा सामावलेली असते त्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी, बाहेरील बाधा ही दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरात काहीही वाईट बाधाला थारा मिळत नाही, काहीही वाईट घडत नाही अशा प्रकारे. तर नंतर जे नैवेद्याचे ताट आहेत तर ते तुम्ही घरातील सर्वांनी तेच नैवेद्याचे ताट खायचे आहेत. नैवेद्य आपण वाढलेला आहे, देवांना दाखवलेला आहे, तो सर्वांनी घरातील व्यक्तीने खायचा आहे. आणि एक नैवेद्याचं ग्रंथाचं जे ताट आहे तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व काही गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे. एकदम साधी आणि सोपी पद्धत. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन माहितीसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.